नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुमच्यासमोर फळ्यावर एक उदाहरण दिसतंय बघा. वर्गमुळामध्ये 20 अधिक त्याच वर्गमुळात पुन्हा दुसरं वर्गमूळ 20 अधिक पुन्हा वर्गमूळ 20 अधिक एकमेकांमध्ये हे वर्गमूळ आहे मित्रांनो. आणि हे जे एक वर्गमुळातल्या संख्या 20 अधिक 20 अधिक 20 हे किती वेळा? तर हे अनंत वेळा. म्हणजे ही जी साखळी आहे ती न संपणारी आहे. अशी साखळी जर दिली तुम्हाला संख्यांची वर्गमुळाची आणि तुम्हाला विचारलं याची किंमत किती असेल, तर मित्रांनो हे 1 सेकंदात तुम्हाला सांगता येतं. तर त्यासाठी ट्रिक कोणती मित्रांनो, ती तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. एकूण 4 टाईप आहे मित्रांनो. 4ही टाईप मी तुम्हाला समजावून देणार आहे. 1 सेकंदात याचं उत्तर कसं काढायचं. वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो. पण त्याही अगोदर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर हा पहिला टाईप आहे मित्रांनो. हा टाईप लक्षात घ्या. वर्गमुळामध्ये 20 आहे अधिक पुन्हा त्याच वर्गमुळात 20 आहे पुन्हा त्याच वर्गमुळात पुन्हा दुसरं वर्गमूळ पुन्हा 20 आहे अधिक 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 अनंतापर्यंत जाणारी ही संख्या मालिका. या संख्या मालिकेचं उत्तर काढताना मित्रांनो हे जे 20 आहे ना याची फोड करायची. कशी फोड करायची? तर मित्रांनो याची फोड करताना म्हणजे गुणाकार रूपामध्ये अशा 2 संख्या निवडायच्या की ज्यांच्यामध्ये 1चं अंतर असेल. उदाहरणार्थ 4 आणि 5. बघा 4 आणि 5चा गुणाकार काय येतो? 20 येतो की नाही? 1चं अंतर तयार झालं की नाही? 1चं अंतर असलेल्या 2 संख्या असा निवडा की ज्यांचा गुणाकार तो 20 आला पाहिजे. बरोबर. आता बघा हे जे संख्या निवडल्या ना यातली जी मोठी संख्या असते ना हे याचं उत्तर असतं. म्हणजे इथं याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? 5. येत आहे लक्षात? किती सोपी पद्धती बघा. 1 सेकंद सुद्धा लागणार नाही तुम्हाला. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, वर्गमुळामध्ये जर 72 असतील अधिक पुन्हा वर्गमुळात 72 असतील अधिक पुन्हा वर्गमुळात 72 असतील ही संख्या मालिका जर अनंतापर्यंत असेल आणि याचं उत्तर जर विचारलं तर ह्या 72ची फोड करा. फोड कशी करायची? 1 अंतर असलं पाहिजे 2 संख्यांमध्ये. 1चा फरक असला पाहिजे. मग 72 कोणत्या गुणाकाराने तयार होतात? 9 गुणिले 8. 1चा फरक आहे बघा. 9चा आणि 8चा दोघांमध्ये 1चा फरक आहे. मग 9 8 हे 72 होतात ना. त्यातली जी मोठी असते ती संख्या असतं उत्तर मित्रांनो. याचं उत्तर आहे 9. अशा पद्धतीने. तर चला हा एक टाईप. दुसरा टाईप कोणता मित्रांनो? दुसरा टाईप आहे इथं वजाबाकी आली तर काय करायचं. खूप सोपं आहे मित्रांनो ते सुद्धा. तुम्ही म्हणाल इतकं सोपं असून सुद्धा आम्हाला ते खूप अवघड वाटायचं. तर अजिबात अवघड जाणार नाही मित्रांनो इथून पुढे. फक्त मित्रांनो मी सांगितलेली ट्रिक लक्षात ठेवा. या वर्गमुळात जी संख्या असेल मित्रांनो त्या संख्येची फोड अशी करा की त्या 2 संख्यांमध्ये 1चा फरक असला पाहिजे आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार वर्गमुळात जी संख्या दिलेली असते तितका असला पाहिजे. आलं लक्षात? तर चला आता मित्रांनो दुसरा टाईप काय आहे तुमच्या तोही लक्षात आणून देतो. दुसरा टाईप इथं बेरजेमध्ये जर दिलं तर मी सांगितलं ह्या पद्धतीने सोडवा. जर वजाबाकीत दिलं तर मग काय करायचं? समजा मी ही संख्या 30 ठेवतो बघा. इथं वजाबाकी करतो फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथं ह्या ज्या संख्या आहेत ह्या ही जी संख्या मालिका आहे ही अनंतापर्यंत जाणारी आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे न थांबणारी संख्या मालिका आहे. न संपणारी संख्या मालिका. बेरजेच्या बाबत काय करायचं सांगितलं. आता वजाबाकीच्या बाबत बघा मित्रांनो. इथं वजाबाकी पुन्हा तीच क्रिया. काय? 1चा फरक असणारे 2 संख्या अशा निवडा की त्या दोघांचा गुणाकार ही वर्गमुळात दिलेली संख्या असली पाहिजे. म्हणजे बेरीज आणि वजाबाकीसाठी पद्धत तीच आहे मित्रांनो. फक्त फोड केलेले जे अंक असतात ना यातला लहान अंक याचं उत्तर असतं. आता याचं उत्तर असणार आहे 4 आणि याचं उत्तर असणार आहे 8. कारण याचं 9 गुणिले 8 होतात ना. 9 गुणिले 8 9 8 72 होता. लहान अंक वजाबाकी असेल तर लहान अंक उत्तर राहील आणि बेरजेमध्ये असेल तर मोठा अंक उत्तर राहील. एवढी साधी ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हाला सरावासाठी सुद्धा उदाहरण देणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा सराव होईल आणि ट्रिक जरा तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येऊन जाईल. ट्रिक फार सोपी मित्रांनो. तिसरा एक टाईप राहिला. जर इथं गुणाकार आला तर काय करायचं तोही समजून घेऊया. बघा मित्रांनो आता या ठिकाणी संख्या मी पुन्हा एकदा 30 ठेवतो. ही संख्या मालिका अनंतापर्यंत जाणारी जर असली आणि इथं जर गुणाकाराचं चिन्ह असेल, हे चिन्ह नाही दिलं तरी चालतं. म्हणजे चिन्ह काढून टाकलं तरी समजायचं यांच्यामध्ये गुणाकार आहे. येतंय लक्षात मित्रांनो? आता गुणाकार आहे आणि ही संख्या मालिका अनंतापर्यंत जाणारी आहे. इथंही आहे मित्रांनो गुणाकार. मी वजाबाकीचं चिन्हच ठेवत नाही. याचा अर्थ असा होतो की त्या सगळ्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. अशा वेळेस काय करायचं? तर याच्यासारखी जगातली सोपी ट्रिक नाही मित्रांनो. जी संख्या दिसते ना तेच त्याचं उत्तर असतं. इथं 72 दिसतंय ना. 72च याचं उत्तर. 3 टाईप सांगितले मित्रांनो. बेरीज आली
तर फोड करताना अशी संख्येमध्ये फोड करा की एकचा फरक असला पाहिजे, त्या दोन संख्यांचा गुणाकार ही वर्गमुळात जी संख्या दिली असते तितका असला पाहिजे, मग त्यातली मोठी संख्या म्हणजे त्याचं उत्तर असतं. बेरीज दिली तर, वजाबाकी दिली तर लहान संख्या त्याचं उत्तर असतं. आणि गुणाकार जर दिला आणि ही संख्या मालिका अनंतापर्यंत जाणारी असली तर जी संख्या दिलेली असते ना तेच त्याचं उत्तर असतं. 20 दिली 20च उत्तर, 72 दिली 72च उत्तर. आलं लक्षात मित्रांनो. मग आता इथं कोणतीही संख्या देऊ शकता बघा. वर्गमुळामध्ये 5 पुन्हा वर्गमुळात 5 पुन्हा वर्गमुळात 5 असं जर अनंतापर्यंत दिलं तर याचं उत्तर असेल मित्रांनो 5च. त्याचं कारण इथं गुणाकार क्रिया आहे आणि याची फोड करायची गरज नाही ना. जी संख्या दिसते तेच याचं उत्तर असणार. पण बेरीज आणि वजाबाकीच्या बाबत मात्र तुम्हाला फोड करावं लागते, त्यामुळे 5 हे असं देऊ शकणार नाही. ते येतंय लक्षात तुमच्या. इथं 5ची फोड होऊ शकणार नाही, म्हणून त्याचं जे पूर्णांकात उत्तर येतं ते निघू शकणार नाही. पण याचं उत्तर मात्र पूर्णांकात येतं. गुणाकाराची मांडणी जर दिली मग मात्र तुम्हाला कोणतीही संख्या येऊ शकते, त्याचं उत्तर जी संख्या दिली तेच त्याचं उत्तर असणार. हे झालं मित्रांनो अनंतापर्यंतची संख्या मालिका जर असेल तर. ही साखळी जर अनंतापर्यंत असेल तर. अनंतापर्यंत नसेल तर काय करायचं, तो दुसरा टाईप आहे मित्रांनो, अत्यंत महत्वाचा. तोही समजावून देतो. खूप सोप्या ट्रिक असतात मित्रांनो. ह्या ट्रिक समजून जर घेतल्या मग मात्र हे सोडवत बसायची गरज पडणार नाही. कारण याचं बेसिकने जर तुम्ही सोडवत गेला ना, हे बेसिकने सोडवायला तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतील. आणि म्हणूनच मित्रांनो याचं मी बेसिक सांगण्यामध्ये वेळ वाया घालवत नाहीये. मी डायरेक्ट आता पुढची ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक कशाशी संबंधी असणार आहे, संख्यांचा टाईप हाच, फक्त ह्या अनंतापर्यंत न जाणारे असणार. इथपर्यंत. आता हे 3 वर्गमूळ दिले ना त्याचं उत्तर किती, अशा पद्धतीचा टाईप आहे तो. तर तो टाईप कोणता ते समजून घेऊ पहिल्यांदा आणि मग त्याचं उत्तर समजून घेऊ. तर पुढचा टाईप आहे मित्रांनो, तो टाईप तुमच्या लक्षात यावा म्हणून मुद्दाम संख्या मी 30 ठेवणार आहे. 20 वर्गमुळात पुन्हा 20 पुन्हा वर्गमुळात 20 बरोबर किती असं विचारलं. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं फक्त गुणाकाराची क्रिया आहे, चिन्ह नाही. याचा अर्थ हे एकमेकाला सगळ्या गुणाकारामध्ये आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, इथं टिंब दिले नाही. याचा अर्थ ही साखळी खंड झाला, इथं थांबलेली आहे. इथून पुढे पुन्हा वर्गमुळात 20 नाहीये, पुढे अनंतापर्यंत जाणारी ही साखळी नाही, हे लक्षात ठेवा. जर इथं असे टिंब आले तर समजून घ्यायचं ही साखळी अनंतापर्यंत जाणारी, मग मात्र मी मागे जी ट्रिक सांगितली ती काम करील. आता मात्र इथं टिंब नाहीये, म्हणजे याचा अर्थ काय होतो की ही साखळी इथपर्यंतच आहे, 3च वर्गमूळ आहे. याचंच उत्तर विचारलं. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, हा टाईप जो आहे अनंतापर्यंत नसलेला हा जो टाईप आहे मित्रांनो, या टाईपमध्ये फक्त गुणाकार क्रिया असलेलेच प्रश्न येतात. तर यासाठी अत्यंत सोपी ट्रिक आहे मित्रांनो. वर्गमूळ किती आहे ते बघा. किती वर्गमूळ आहे, 1 2 3 वर्गमूळ आहे ना, मग 2चा तेवढा घात करा. बघा काय सांगितलं मी, वर्गमूळ किती आहेत ते पहा, 2चा तेवढा घात करा. 2चा तेवढा घात केला मग 2चा तिसरा घात म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 होतात, म्हणजे याचा अर्थ 8 उत्तर येतं. बरोबर, हे 8 आले ना. हे 8 आपल्या खूप कामाचे आहेत. ते 8 कसे शोधले, या पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर वर्गमूळ किती आहेत ते शोधली. 1 2 3 वर्गमूळ आहेत. 3 वर्गमूळ आहेत तर 2चा तिसरा घात केला म्हणून ते 8 मिळाले. हे 8 आपल्या खूप कामाचे आहे. ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी काय मित्रांनो, ही जी संख्या दिली ती समोर लिहा. लिहून घेतली. ही संख्या लिहिल्यानंतर हिचा घातांक तुम्हाला लिहायचा आहे. ह्या 20चा घातांक लिहायचा आहे. 20चा घातांक लिहिताना हा 8 जो आहे तो घातांकात लिहा, पण तो घातांक अंश आणि छेदाच्या रूपात लिहिताना छेदस्थानी 8 लिहा आणि अंशस्थानी 8 पेक्षा एक संख्या कमी करा आणि ती वरती लिहून टाका. हे झालं मित्रांनो उत्तर. 20चा 7/8 घात. हे झालं याचं उत्तर. याचं उत्तर किती मित्रांनो, 20चा 7/8 घात. अशा पद्धतीने बेसिकने जर सोडवलं मित्रांनो 2-3 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा लागून जातील. कारण याच्यामध्ये वर्गमूळ जर 5 आली ना मग तो खूपच वेळ जाईल. तर बेसिक सुद्धा आहे मित्रांनो याला. कारण 20 वर्गमुळात 20 आहे ना, ही जर पहिल्यांदा काढायची म्हटले तर वर्गमूळ जर काढून टाकायचं असलं तर याचा 1/2 घात होतो, वर्गमूळ निघून जाईल. आता हे वर्गमूळ निघून जाईल पण हे गुणाकारात जातील. याचा पुन्हा घातांक 1 आहे, 1/2 आणि 1ची बेरीज होईल. अशा पद्धतीने याचं बेसिक आहे मित्रांनो. पण इथं लक्षात ठेवा मित्रांनो, आपण बेसिकच्या जास्त खोलामध्ये जाणार नाही आहोत. इथं फक्त ट्रिक समजून घेणार आहोत. ही ट्रिक कशा संबंधीची आहे, ही ट्रिक आहे वर्गमुळातल्या संख्या ज्या दिलेल्या असतात गुणाकार रूपामध्ये, एकच संख्या वर्गमुळामध्ये दिली आणि तिचा गुणाकार असला आणि ती खंडित असली म्हणजे अनंतापर्यंत जाणारी ती साखळी जर नसली तर त्याचं उत्तर कसं काढायचं. आता मी इथं संख्या बदलवतो मित्रांनो. पुन्हा एकदा सराव करूया. उदाहरणार्थ इथं दिले तुम्हाला 5, इथं दिले 5, इथं दिले 5 आणि अजून एकदा वर्गमुळात दिले 5. आता याचं उत्तर किती, हे 4च वर्गमूळ आहे मित्रांनो. इथं अनंतापर्यंत जाणारी ही साखळी नाहीये.
4 वर्गमूळ आहे. काय करायचं? पहिली पायरी काय? 2चा घात करायचा तुम्हाला. 2चाच घात करायचा प्रत्येक वेळेस. पहिल्या पायरीमध्ये 2चा कितवा घात? तर जेवढी वर्गमूळ आहेत तेवढा घात. 2चा चौथा घात. 2चा चौथा घात किती येतो मित्रांनो? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. हा 16 आपल्या खूप कामाचा आहे. हा 16 काय करायचं मित्रांनो? आता दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीमध्ये जी संख्या दिली ती घ्या 5. ते 16 छेदस्थानी ठेवा आणि अंशस्थानी त्या 16 पेक्षा 1 ने कमी करा 15. हे झालं उत्तर. याचं उत्तर आहे मित्रांनो 5चा 15 अंश छेद 16 घात. हे झालं त्याचं उत्तर. हे 15 आणि 16 कुठून आले लक्षात आलं? आता हे घातांक सुद्धा न करता तुम्ही याचं उत्तर काढू शकता. कसं बघा, इथं संख्या सारखीच दिसते, गुणाकार रूप दिसतंय. संख्या इथं हे वर्गमूळ फक्त 4च आहे, याच्यापेक्षा जास्त वर्गमूळाची साखळी नाही. अनंतापर्यंत जाणारी ही साखळी नाही. मग अशा वेळेस काय करायचं? पटकन वर्गमूळ मोजा. 1 2 3 4. 2चा चौथा घात करा. 2चा चौथा घात येतो 16. मग लगेच 5चा घातांक करा 16 आणि त्या 16चा पुन्हा अंश करा. 16 पेक्षा 1 ने कमी 15. झालं उत्तर. अशा पद्धतीने. तर चला मित्रांनो, मला माहिती फार महत्त्वाच्या 2-3 ट्रिक मी तुम्हाला दिल्या आज. वर्गमूळाच्या संबंधीचेच आहे. त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे जर अनंतापर्यंत जाणारी साखळी असेल तर त्याची ट्रिक काय असेल, आणि अनंतापर्यंत जाणारी नसेल तर त्याची ट्रिक काय असेल. पण इथं लक्षात द्या, अनंतापर्यंत न जाणारी ही साखळी आहे. यामध्ये फक्त गुणाकार ही एवढी एकच क्रिया तुम्हाला येऊ शकते. यापेक्षा बेरीज आणि वजाबाकी मला नाही वाटत येणार तुम्हाला, कारण ते सोडवणं काही इतकं सोपं नाहीये. तर चला मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हाला ही ट्रिक आवडली असणार. ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, खूप सारे मित्र असे आहे की जे आपला व्हिडिओ पाहतात, व्हिडिओला लाईक करतात, पण त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो. तर मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. जाता जाता तुम्हाला 2-3 उदाहरणं सरावासाठी देतो, त्याची उत्तरं सुद्धा सांगतो. तुमची उत्तरे बरोबर येतात की नाही चेक करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, ही 4 उदाहरणं तुमच्या सरावासाठी आहे. उत्तर याची काय असतील तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. इथं बेरीज मांडणी दिली, 56 ही संख्या दिली, याचं उत्तर तुमचं 8 आलं पाहिजे. येतं की नाही चेक करा मित्रांनो. इथं वजाबाकी दिली, 30 संख्या दिली, याचं उत्तर 7 आलं पाहिजे. इथं तुम्हाला गुणाकार रूप दिलं. फक्त लक्षात घ्या, हा पहिला टाईप, हा दुसरा टाईप आणि हा जो तिसरा टाईप आहे, इथं टिंब दिले म्हणजे याचा अर्थ ही साखळी संपत नाही, ही साखळी अनंतापर्यंत सुरू आहे. म्हणून त्याची उत्तर कशी काढायची मी तुम्हाला समजावून दिलं. याचं उत्तर, इथं गुणाकार क्रिया आहे, याचं उत्तर मित्रांनो असणार आहे 56. बरोबर आहे की नाही तुमचं चेक करा. इथं सुद्धा हे आणि हे उदाहरण थोडंसं सारखं दिसतंय बघा. इथं कन्फ्यूज होऊ नका. इथं टिंब दिले याचा अर्थ ही अनंतापर्यंत जाणारी साखळी, म्हणून याचं उत्तर 56. परंतु इथं मात्र 1 2 3 4 वर्गमूळ दिली. 4 वर्गमूळ दिल्यानंतर पुढे इथं टिंब दिले नाही, याचा अर्थ ही अनंतापर्यंत जाणारी साखळी नाहीये. हे 4च वर्गमूळाचा तुम्हाला किंमत विचारली. तर अशा वेळेस याचं उत्तर तुमचं यायला पाहिजे 56, 16 आणि इथं 15. 56चा घातांक 15/16. हे तुमचं उत्तर येतं की नाही चेक करा मित्रांनो. काही अडचण आली तर व्हिडिओ पाठीमागे जा, पुन्हा एकदा ट्रिक पहा. ट्रिक लिहून ठेवा मित्रांनो. त्यानंतर 4-8 दिवसांनी पुन्हा याचा सराव करा, म्हणजे तुमच्याकडून ट्रिक विसरल्या जाणार नाही. आज व्हिडिओ पाहायला फार सोपं वाटलं मित्रांनो, परंतु परीक्षेत जेव्हा प्रत्यक्ष उदाहरण येईल त्यावेळी मात्र तुमची ट्रिक विसरलेली असेल. त्यासाठी तुम्ही ज्या ही ट्रिक समजून घेता फार सोप्या वाटतात, त्या कुठेतरी नोट डाऊन करून ठेवत जा. आणि जरी तुमच्याकडून विसरल्या गेली तरी आपला व्हिडिओ आहेच मित्रांनो. तुम्हाला जेव्हाही गरज पडेल तेव्हा तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकता. चला तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. महत्त्वाचं मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ताच चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहून नक्की कळवा मित्रांनो. चला तर मित्रांनो, असाच एखादा महत्त्वाचा गणिताचा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकर येईल. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.